नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुशील सोनवणे आपले एऑन IAS अकॅडमीमध्ये आपले स्वागत करतो. ओके, तर बघा मित्रांनो, आपण जी इकॉनॉमिक्सची सिरीज स्टार्ट केली होती की ज्यामध्ये आपण हमखास दरवर्षी एक्झामला विचारल्या जाणाऱ्या जे महत्त्वाचे कन्सेप्ट आहेत ते कन्सेप्ट अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि त्या टॉपिक रिलेटेड कन्सेप्ट, फॅक्ट, करंट अफेअर आणि PYQ ट्रेंड आपण समजून घेतोय. ओके, आणि आजचा आपला महत्त्वाचा कंटेंट आहे कोणतं? दारिद्र्य, निरपेक्ष दारिद्र्य. ज्यांनी पहिलं जे आपलं चॅप्टर झालेलं म्हणजे पहिला जो आपण कन्सेप्ट घेतला होता सापेक्ष दारिद्र्य, तो आवर्जून आपल्याला तुम्हाला काय करायचं बघून घ्यायचं आहे आणि मग आपण पुढच्या लेक्चरकडे यायचंय निरपेक्ष दारिद्र्य. ओके, मग चला समजून घेऊया निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे नेमकं काय आहे. तर बघा मित्रांनो, सापेक्ष दारिद्र्यामध्ये आपण समजून घेतलं होतं की देशामधील व्यक्तींचं आपण 2 गटांमध्ये वर्गीकरण केलं आणि ते वर्गीकरण करून त्यांची एकमेकांसोबत काय केली? तुलना केली आणि तुलना करून आपण त्या आधारावर सापेक्ष दारिद्र्य निश्चित केलेलं होतं. आणि आपण असंही म्हटलेलं होतं की सापेक्ष दारिद्र्य ज्या देशांमध्ये मोजलं जातं त्या देशांमध्ये लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण होत आहेत. म्हणजे त्या देशामध्ये मूलभूत गरजा पूर्ण होण्यामध्ये त्या लोकांना कसल्याही अडचणी येत नाहीये, बरोबर. पण त्यांना चांगलं जीवनमान मिळत नाहीये, चांगलं जीवनमान जगता येत नाहीये. ओके, परंतु मूलभूत गरजा पूर्ण होत आहेत. परंतु इथं जे निरपेक्ष दारिद्र्य आपण मोजणार आहोत की या निरपेक्ष दारिद्र्य, बरोबर, तर असं दारिद्र्य आहे की ज्यामध्ये लोकांना किमान जीवनमान, कोणतं जीवनमान? किमान जीवनमानाची पातळी सुद्धा राखता येत नाहीये. याचा अर्थ हे दारिद्र्य म्हणजेच लोकांच्या किमान ज्या काही मूलभूत गरजा आहेत, किमान मूलभूत गरजा देखील पूर्ण करता येत नाहीये. म्हणजे या देशातल्या लोकांना स्वतःच्या किमान ज्या काही मूलभूत गरजा आहेत त्या गरजा देखील यांना पूर्ण करता येत नाहीये. म्हणून मानवी जीवनमानाची ही कमीत कमी पातळी आहे, बरोबर, किमान पातळी आहे की जिथं लोकांना स्वतःच्या मूलभूत गरजा देखील पूर्ण करता येत नाहीये. म्हणून इथं म्हटलेलं बघा, किमान मूलभूत गरजांची काय असते? इथं कमतरता असते. या देशातल्या लोकांना स्वतःच्या मूलभूत गरजा देखील पूर्ण करता येत नाहीये. ओके, म्हणजे यांना 2 वेळचं प्रॉपर जेवायला मिळत नाहीये, यांना ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण करण्यासाठी निवारा नाहीये, यांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळत नाहीये, यांना चांगल्या शिक्षण सुविधा मिळत नाहीये किंवा यांच्यापर्यंत त्या सुविधा पोहोचत नाहीये, बरोबर. पुढे बघा, मग सिंपल आहे की लोकांना जर किमान स्वतःच्या मूलभूत गरजा पूर्ण करायच्या आहेत, त्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना जीवनावश्यक वस्तू आणि सेवांवर खर्च करावा लागणार आहे आणि तो किमान खर्च त्यांना करावा लागणार आहे. कमीत कमी त्यांनी जीवन जगण्यासाठी जेवढ्या आवश्यक वस्तू आणि सेवा आहेत तेवढ्यांवर खर्च केला पाहिजे. परंतु तो खर्च ते त्याच वेळी करू शकतात की ज्यावेळी त्यांच्याजवळ बरं का त्यांना कमीत कमी खर्च करायचा आहे, त्यांना लाईफस्टाईल जीवन नाही जगायचे, त्यांना ऍटलिस्ट 2 वेळचं जेवण पोटभर भेटलं पाहिजे, तेवढ्यासाठी तरी त्यांना खर्च करावा लागणार आहे. आणि तो किमान खर्च ते त्याच वेळी करू शकतात ज्यावेळी त्यांना किमान काहीतरी उत्पन्न काय होतंय? प्राप्त होत आहे. ओके, मग सिंपल आहे की निरपेक्ष दारिद्र्याचं मोजमाप करत असताना आपल्याला त्या व्यक्तींना किमान उत्पन्न प्राप्त होणं गरजेचं आहे आणि या किमान प्राप्त उत्पन्नामधून त्यांनी जीवन जगण्यासाठी किमान खर्च करणं काय आहे? अपेक्षित आहे. ओके, पुढचं बघूया की हे जे निरपेक्ष दारिद्र्य आहे, बरोबर, तर हे निरपेक्ष दारिद्र्य किमान उत्पन्नाच्या अभावामुळे निर्माण होतं. कारण की मी तुम्हाला बोललो की आपल्याला किमान मूलभूत गरजा पूर्ण करायच्या आहेत आणि किमान मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला किमान खर्च करणं अपेक्षित आहे आणि आपण हा किमान खर्च त्याच वेळी करू शकू की ज्यावेळी आपल्याला किमान उत्पन्न प्राप्त होत आहे, बरोबर. म्हणून किमान उत्पन्नाच्या अभावामुळे हे दारिद्र्य निर्माण होऊ शकतं. आणि जर बघा बरं का, किमान उत्पन्नाच्या अभावामुळे सापेक्ष दारिद्र्यात काय होऊ शकते? वाढ होऊ शकते. जर लोकांना जर स्वतःला किमान उत्पन्न देखील कमवता येत नसेल तर सिंपल आहे, निरपेक्ष दारिद्र्यामध्ये काय होत जाणार आहे? वाढ होत जाणार आहे. ओके, पुढे जाऊया. पुढं मग निरपेक्ष दारिद्र्याचं मोजमाप कसं केलं जातं? तर लक्षात ठेवा मित्रांनो, निरपेक्ष पद्धतीच्या दारिद्र्याचं मोजमाप करत असताना दारिद्र्य रेषा ही संकल्पना वापरली जाते, पॉवर्टी लाईन. ओके, ही जी पॉवर्टी लाईन असते मित्रांनो, ही पॉवर्टी लाईन नेमकी काय असते? तर ही पॉवर्टी लाईन म्हणजे लोकांचा किमान जीवन जगण्याचा सरासरी खर्च असतो. काय म्हटलेलं आहे? किमान जीवन जगण्याचा एक सरासरी उपभोग खर्च असतो. कोणता खर्च असतो? सरासरी जीवन जगण्याचा किमान काय असतो? उपभोग खर्च असतो, बरोबर.
हा खर्च बघा बरं का, हा सरासरी उपभोग खर्च असतो आणि हा खर्च कसा काढला जातो, तर हा खर्च मासिक आधारावर काढला जातो. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला एका महिन्याला बघा बरं का, दरडोई म्हणजे काय, प्रत्येक व्यक्तीला, बरोबर, प्रत्येक व्यक्तीला महिनाभरासाठी किमान जीवन जगण्यासाठी किती खर्च येत आहे, बरोबर, हा खर्च म्हणजेच मासिक दरडोई उपभोग खर्च, ज्याला आपण मंथली पर कॅपिटा कन्झम्पशन एक्सपेंडिचर म्हणतो. ओके, तर हे एमपीसीई आहे. तर याच्यानुसार ही दारिद्र्य रेषा काढली जाते, बरोबर. मग आपण काय करणार, देशातल्या प्रत्येक व्यक्तीचा एक किमान उपभोग खर्च घेणार. मग असं आपण सगळ्या व्यक्तींचा उपभोग खर्च घेणार, त्याचा एक सरासरी काढणार आणि त्या सरासरीलाच आपण काय नाव देणार, दारिद्र्य रेषा नाव देणार. काय नाव देणार आपण त्याला, दारिद्र्य रेषा नाव देणार. मग ही जी दारिद्र्य रेषा आहे मित्रांनो, ही दारिद्र्य रेषा काय करते, समाजातल्या व्यक्तींचं दोन गटांमध्ये विभाजन करते, बरोबर. एक असा गट की ज्यांना स्वतःच्या मूलभूत गरजा देखील पूर्ण करता येत नाहीये आणि एक असा गट आहे की ज्यांना स्वतःच्या मूलभूत गरजा पूर्ण करता येत आहे. ओके, पुढे बघा. मग जानेवारी 2011च्या पूर्वी बघा बरं का, जानेवारी 2011च्या पूर्वी भारतात ही जी दारिद्र्य रेषा आहे ही कॅलरी मूल्याच्या आधारावर काढली जात होती. म्हणजेच भारतामध्ये दारिद्र्य रेषा ही फक्त अन्न घटकाच्या आधारावर काढली जात होती, अन्न घटकाच्या आधारावर काढली जात होती. म्हणजेच काय, एक किमान कॅलरीज, जसं ग्रामीण भागामध्ये आपल्याला वायके अलग समितीने सांगितलं होतं, वायके अलग समितीने सांगितलेलं होतं की ग्रामीण भागामध्ये 2400 कॅलरीज आणि शहरी भागामध्ये 2100 कॅलरीज, एवढ्या कॅलरीज आपल्याला काय कराव्या लागतील, प्राप्त कराव्या लागतील. ज्या व्यक्तींना एवढ्या कॅलरीज प्राप्त करता येत नाहीये एका दिवसाला, त्या व्यक्तीला काय म्हणायचं आहे, गरीब म्हणायचं आहे. म्हणून जानेवारी 2011 पर्यंत याच निकषासाठी, म्हणजे एवढ्या कॅलरीज प्राप्त करण्यासाठी लोकांना किमान किती खर्च करावा लागत आहे, या खर्चानुसार दारिद्र्य रेषा निश्चित केली जात होती. परंतु सध्या जी भारताची दारिद्र्य रेषा आहे ही किमान मूलभूत गरजांच्या टोपलीच्या आधारावर काय केली जात आहे, काढली जात आहे. की किमान माणसाच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी ज्या जीवनावश्यक वस्तू आणि सेवा आहे यांची एक बास्केट तयार केली जाते. या बास्केटमध्ये जीवनावश्यक वस्तू टाकल्या जातात आणि मग या वस्तू विकत घेण्यासाठी किती खर्च येऊ शकतो मिनिमम, बरोबर, हा खर्च काढला जातो आणि या खर्चाच्या आधारावर काय केलं जात असतं, दारिद्र्य रेषा काढली जात असते, बरोबर. मग हीच निरपेक्ष दारिद्र्याच्या पद्धतीनुसार जागतिक दारिद्र्य कसं मोजलं जातं, तर जागतिक दारिद्र्य मोजण्याचं काम जागतिक बँक करते आणि सध्या जागतिक बँकेने 2021च्या पर्चेसिंग पॉवर पॅरिटीनुसार, म्हणजेच क्रय शक्ती समानतेनुसार असं सांगितलेलं आहे की जगातल्या प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक दिवसाला किमान $3 खर्च जीवन जगण्यासाठी करणं अपेक्षित आहे. जो व्यक्ती एका दिवसाला किमान $3 देखील खर्च करू शकत नसेल, तो व्यक्ती जागतिक बँकेनुसार कोण आहे, गरीब आहे. हो, होतं दारिद्र्याचं, निरपेक्ष दारिद्र्याचं मोजमाप कसं करतात. ओके, आता आपण पुढे जाऊया. मग या निरपेक्ष पद्धतीने जे दारिद्र्य मोजलं जातं ते कसं मोजलं जातं, दारिद्र्याचं प्रमाण कसं काढलं जातं, तर ते बघूया. तर निरपेक्ष पद्धतीने दारिद्र्याचं प्रमाण कसं काढलं जातं, तर ते प्रमाण काढण्यासाठी आपल्याला शिरगणती गुणोत्तर किंवा शिरगणती प्रमाण काढावं लागतं, ज्यालाच इंग्लिशमध्ये आपण हेड काउंट रेशो म्हणतो. हा हेड काउंट रेशो कसा कॅल्क्युलेट केला जातो, तर हा हेड काउंट रेशो म्हणजे एक काय आहे, भागाकार आहे. कोणाकोणाचा भागाकार आहे, तर इथं बघा, दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती आणि त्याला भागिले एकूण लोकसंख्या करायचा. ओके, मग समजा आपण इथं एक एक्झाम्पल घेतलेलं आहे, हे व्यक्ती आहेत, बरोबर आहे, हे पण व्यक्ती आहेत, हे एका गावाचे व्यक्ती आहेत, परंतु हे व्यक्ती असे आहेत की ज्यांना मूलभूत गरजा पूर्ण करता येत नाही, हे व्यक्ती असे आहेत ज्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण होत आहेत. ओके, मग आपण काय केलं की दारिद्र्य रेषेखाली आपण कॅल्क्युलेट केलं किती व्यक्ती आहेत. सपोज आपण असं घेतलं, गावाची एकूण लोकसंख्या 100 आहे आणि या 100 लोकांपैकी दारिद्र्य रेषेच्या खाली 30 व्यक्ती आहेत. ओके, मग हेड काउंट रेशो कसा कॅल्क्युलेट केला जातो, तर बघा, दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती घेतले 30 आणि एकूण लोकसंख्या घेतली 100. ओके, मग या 30ला 100ने जर आपण भाग दिला तर उत्तर येतं मित्रांनो 0.30 आणि याला जर टक्केवारीमध्ये काढायचं झालं तर टक्केवारी किती येणार, 30%, बरोबर. यालाच दारिद्र्याचं काय म्हटलं जातं, दारिद्र्य प्रमाण म्हटलं जातं. ओके,
या पद्धतीने आपण निरपेक्ष दारिद्र्याचं काय करतो, मोजमाप करतो. म्हणजे निरपेक्ष दारिद्र्याचं मोजमाप करण्यासाठी आपल्याला दारिद्र्य रेषा तर काढावीच लागते, परंतु दारिद्र्य रेषेनुसार आपल्याला हेड काउंट रेशो सुद्धा कॅल्क्युलेट करावा लागत असतो. ओके, पुढे बघा. मग हे दारिद्र्य नेमकं कोणत्या देशांमध्ये मोजलं जातं? मी तुम्हाला बोललो मित्रांनो, हे दारिद्र्य अशाच देशांमध्ये मोजलं जाणार आहे की ज्या देशांमध्ये लोकांना स्वतःच्या मूलभूत गरजा देखील पूर्ण करता येत नाहीये. मग मूलभूत गरजा कोणत्या देशामधील लोकांना पूर्ण करता येत नाही? की अशाच देशांना पूर्ण करता येत नाही की जे देश अविकसित आहे किंवा विकसनशील मार्गावर आहेत. म्हणजे जिथं लोकांना स्वतःच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यामध्ये खूप साऱ्या काय येत आहे, अडचणी येत आहे. म्हणून निरपेक्ष दारिद्र्य हे विकसनशील किंवा अविकसित देशांमध्ये काय केलं जात असतं, मोजलं जात असतं. मग याचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर भारत आणि आफ्रिका खंडातील बरेचसे देश. ओके, त्यानंतर मग कारण काय आहे की निरपेक्ष दारिद्र्याचं कारण काय आहे? तर लक्षात घ्या, कारण की लोकसंख्येचा मोठा भाग स्वतःच्या मूलभूत गरजा देखील पूर्ण करू शकत नसतो. म्हणून निरपेक्ष दारिद्र्यात काय होत जाते, वाढ होत जाते. ओके, मग आता बघा, आपण समजून घेतलं की निरपेक्ष दारिद्र्य कन्सेप्ट काय आहे, कसा मोजला जातो, बरोबर, कोणत्या देशांमध्ये मोजला जातो. तर आता आपल्याला समजून घ्यायचंय की या निरपेक्ष दारिद्र्याचं निर्मूलन करता येतं का, बरोबर. तर बघा, तर इथं म्हटलेलं आहे की 100% निरपेक्ष दारिद्र्याचं निर्मूलन करणं शक्य आहे. कारण की इथं आपण जी दारिद्र्य रेषा तयार केली ती काय आहे, एका निश्चित उत्पन्नाच्या रेषेशी संबंधित आहे. आपण म्हटलं ना की एक निश्चित खर्च आहे ना तो जीवन जगण्याचा. फॉर एक्झाम्पल आपण असं म्हटलं की 1000 रुपये ही भारताची काय आहे, दारिद्र्य रेषा आहे, बरोबर. मग समजा इथं एका व्यक्तीचं उत्पन्न आहे 500 रुपये, एका व्यक्तीचं उत्पन्न आहे इथं समजा 100 रुपये, बरोबर. इथं एका व्यक्तीचं उत्पन्न आहे 2000 रुपये, बरोबर. याचा अर्थ काय मित्रांनो, की या देशामध्ये जीवन जगण्यासाठी सरासरी किती खर्च करणं अपेक्षित आहे, 1000 रुपये खर्च करणं अपेक्षित आहे, बरोबर. कशावरती, मूलभूत गरजांवरती, बरोबर. मग ए आणि हा जो काही बी व्यक्ती आहे, हा जो बी व्यक्ती आहे, हा सी व्यक्ती कन्सिडर करूया. ए आणि बी व्यक्तीला स्वतःच्या मूलभूत गरजा पूर्ण करता येत नाहीये, कारण की त्यांचं उत्पन्न एका निश्चित उत्पन्नापेक्षा कसं आहे, कमी आहे. मग आपण काय करणार की यांचं उत्पन्न वाढवण्याचा आपण काय करणार, प्रयत्न करणार. यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारकडून ज्या ज्या काही उपाययोजना करण्यात येतील, निश्चितपणे त्या उपाययोजनांमुळे यांचं जे काही उत्पन्न आहे ते वाढून 1000 पेक्षा वरती जाणार आणि हे व्यक्ती दारिद्र्य रेषेच्या खाली येणार नाहीत, बरोबर. म्हणून आपण असं म्हणू शकतो की इथं 100% दारिद्र्याचं निर्मूलन करणं काय आहे, शक्य आहे. ओके, पुढे बघा. मग ह्याचं दारिद्र्याचं निर्मूलन करण्यासाठी काय काय उपाययोजना राबवता येतील? तर एक, देशामध्ये सर्वसमावेशक म्हणजे इन्क्लुझिव्ह आणि सस्टेनेबल ग्रोथ होणं गरजेचं आहे. म्हणजे देशाचा आपल्याला इन्क्लुझिव्ह आणि सस्टेनेबल ग्रोथ घडवून आणणं गरजेचं आहे. इन्क्लुझिव्ह म्हणजे सर्वांना समाविष्ट करून घेणं असं त्याचा अर्थ होतो. ओके, दुसरं, रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या वेगवेगळ्या संधी देशामध्ये निर्माण करून देणं. तिसरं, सामाजिक सुरक्षेच्या योजना आणि थेट लाभ हस्तांतरण, ज्याला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटी. आज तुम्ही बघतायत गव्हर्नमेंटकडनं अनेक योजना कशा आहेत, डीबीटी आहे. डायरेक्ट बेनिफिट ग्राहकाच्या अकाउंटलाच काय केला जात असतो, ट्रान्सफर केला जात असतो. अशा प्रकारच्या जर योजना राबवल्या तर निश्चितपणे दारिद्र्य रेषेच्या खाली एकही व्यक्ती राहणार नाही. आणि लास्ट, की चांगल्या आरोग्य सुविधा, शिक्षण सुविधा, पायाभूत सुविधा यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सरकारने काय करणं अपेक्षित आहे, गुंतवणूक करणं काय आहे, अपेक्षित आहे. सरकारने जर यांच्यावर मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली तर चांगल्या रोजगाराच्या संधी निर्माण होऊन लोकांच्या उत्पन्नामध्ये काय होणार, वाढ होणार आणि त्यांना किमान जीवन जगण्यासाठी जो काही खर्च करायचा आहे तेवढा खर्च ते निश्चितपणे करू शकतात. या पद्धतीने आपण निरपेक्ष पद्धतीने मोजलेल्या दारिद्र्याचं निर्मूलन करू शकतो. ओके, मग आता आपण याच्यावरचा PYQ ट्रेंड समजून घेऊया की आतापर्यंत या कन्सेप्टवर कसे कसे प्रश्न विचारण्यात आलेले आहे. ओके, तर आता हा जो पहिला प्रश्न आहे मित्रांनो, हा पहिला प्रश्न विचारण्यात आलेला आहे STI मेन्स 2011. काय म्हटलेले की भारतात दारिद्र्य विषयक कोणती संकल्पना विचारात घेतली जाते? बघा मित्रांनो, भारत हा कोणता देश आहे, विकसनशील देश आहे. कोणता देश आहे, विकसनशील देश आहे, बरोबर. त्यामुळे भारतात कोणता कन्सेप्ट वापरला जाणार आहे दारिद्र्याच्या मोजमापासाठी, निरपेक्ष दारिद्र्य. पण एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो की या प्रश्नावरनं
एक प्रश्न आपल्याला क्लिअर करणं गरजेचं आहे की भारतामध्ये बघा बरं का, भारतात सर्वाधिक महत्व कशाला दिलं जाणार? निरपेक्ष दारिद्र्याला. बरोबर. तर सर्वात कमी महत्व हे सापेक्ष दारिद्र्याला दिलं जाणार. कारण की सापेक्ष दारिद्र्य म्हणजे काय? देशामधील आर्थिक विषमता. मग भारतामध्ये पण मोठ्या प्रमाणावर काय आहे? आर्थिक विषमता आहे. मग ती आर्थिक विषमता कमी करण्यावर भारत सरकार प्रयत्न नाही करत आहे का? तर करतोय. पण सर्वात जास्त प्रयत्न भारत सरकार सध्या कशावर करतोय? की निरपेक्ष दारिद्र्य जे काही आहे देशामधलं, बरोबर, म्हणजेच हे सर्वच प्रकारचं दारिद्र्य आहे, सर्वच प्रकारचे दारिद्र्य दूर करणे हे महत्वाचं निरपेक्ष दारिद्र्य मोजमापाचं काय असतं? उद्दिष्ट असतं. आणि भारतामध्ये सापेक्ष दारिद्र्य कमी करण्याला कसं महत्व दिलं जातं? कमीत कमी महत्व दिलं जातं. कसं महत्व दिलं जातं? कमीत कमी. कारण की हे दारिद्र्य काय आहे? उत्पन्न दारिद्र्य. म्हणून हे सापेक्ष दारिद्र्य मोजण्याचा महत्वाचा उद्दिष्ट काय आहे? उत्पन्न विषमता, उत्पन्नातील विषमता कमी करणे. ओके, हा कन्सेप्ट आहे. म्हणून याचं उत्तर काय येणार? निरपेक्ष दारिद्र्य. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा, पुढचा प्रश्न विचारण्यात आलेला राज्यसेवा पूर्व परीक्षा 2011 काय म्हटलेलं आहे? किमान जीवनावश्यक गरजांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक किमान उत्पन्नाचा अभाव असणे याचा संबंध दारिद्र्याच्या पुढीलपैकी कोणत्या प्रकाराशी येतो? एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो, IMP करून जर तुमच्या कानावर किमान शब्द पडला, कोणता शब्द? किमान, तर बाय डिफॉल्ट तो कन्सेप्ट कोणता असणार आहे? निरपेक्ष दारिद्र्य. बरोबर. म्हणजेच बाय डिफॉल्ट इथं तुम्हाला काय म्हटलं? किमान जीवनावश्यक गरजांची. किमान शब्द दिसला की डोळे झाकून तिथं कोणतं दारिद्र्य असणार आहे? निरपेक्ष दारिद्र्य असणार आहे. सापेक्ष दारिद्र्य उत्पन्न दारिद्र्य असं होणार नाही. बरोबर. पुढे बघा, पुढचा प्रश्न काय आहे? आता हा जो प्रश्न आहे हा बघा, आता रिसेंटचा प्रश्न आहे बघा हा. MPSC कंबाईन ग्रुप C प्रिलिम्स 2022 म्हणजेच गट क च्या 2022च्या पूर्व परीक्षेला विचारण्यात आलेला प्रश्न आहे. त्याच्यामध्ये काय म्हटलेले? खालील विधाने विचारात घ्या. पहिलं विधान, सापेक्ष दारिद्र्याचे निर्मूलन करणं शक्य असते. मला सांगा, निरपेक्ष दारिद्र्याचं निर्मूलन करणं काय आहे? शक्य आहे. शक्य आहे की नाहीये? आहे. बरोबर. आत्ताच आपण बघितलं, सापेक्ष दारिद्र्याचं निर्मूलन होऊ शकत नाही, पण कोणाचं निर्मूलन होऊ शकतं? निरपेक्ष दारिद्र्याचं. पुढे बघा, सापेक्ष दारिद्र्य हे जास्त उत्पन्न गटाबरोबर कमी उत्पन्न गटाच्या तुलनेवर आधारित आहे. यस, सापेक्ष दारिद्र्यामध्ये आपण तुलना करतो, ज्यांचं उत्पन्न जास्त, ज्यांचं उत्पन्न कमी, यांची काय करतो? तुलना करतो. म्हणून ब विधान देखील काय आहे? करेक्ट आहे. आणि तिसरं विधान बघा, दारिद्र्य हे पर्यावरणाच्या अवनीतीसाठी जबाबदार नाही. बरोबर. तर पर्यावरण आणि अवनीती किंवा जबाबदारी आणि दारिद्र्य यांचा जवळजवळ काही संबंध येत नाही. म्हणून सी स्टेटमेंट काय आहे? रॉंग आहे. मग करेक्ट स्टेटमेंट कोणतं आहे? फक्त ए आणि बी आहे. मग याचा ऑप्शन काय येणार आहे? ए आणि बी. ओके, तुम्हाला विचारलेलं बरोबर विधान कोणतं आहे? मग बरोबर विधान फक्त कोणतं आहे? ए आणि बी आहे. पुढे जाऊया. मग आता तुमच्यासाठी संभाव्य प्रश्न. ओके, मग संभाव्य प्रश्न काय म्हणतोय? तर बघा, निरपेक्ष दारिद्र्य मोजण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धत वापरली जाते? 1. सापेक्ष वंचितता निर्देशांक. 2. दारिद्र्य रेषा. 3. गिनी गुणांक. आणि वरीलपैकी काहीही नाही. हा आहे तुमचा PYQ किंवा हा आहे तुमचा संभाव्य प्रश्न. याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये काय करायचं आहे? मेन्शन करायचं आहे. ओके, चल बघा, जे विद्यार्थी 2027 ची तयारी करत असतील राज्यसेवा पूर्व परीक्षेची किंवा मुख्य परीक्षेची, त्यांच्यासाठी आपण एक समर्पण बॅच लॉन्च केलेली आहे. या बॅच मध्ये आम्ही तुम्हाला संपूर्ण बघा आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस असेल, NCERT बेस कव्हरेज असेल, बेसिक टू ऍडव्हान्स पर्यंत तुम्हाला इथे शिकवलं जाणार आहे. टेस्ट सिरीज असेल, पर्सनल मेंटॉरशिप असेल, तुम्हाला स्टडी नोट्स दिल्या जातील, मटेरियल प्रोव्हाइड केलं जाणार आहे. असं संपूर्ण ही बॅच तुम्हाला दिली जाणार आहे. ओके, ही बॅच जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला एऑन IAS अकॅडमीचं जे ऍप आहे ते तुम्हाला
प्ले स्टोअरवरनं किंवा ऍपल स्टोअरवरनं काय करायचं आहे, डाउनलोड करायचं आहे. त्यासाठी बघा, तुम्हाला जर कुठला कोर्स परचेस करायचा असेल तर त्या कोर्ससाठी तुम्हाला माझा हा कुपन कोड देखील तुम्हाला यूज करायचा आहे. कुपन कोड आहे सुशील सर कॅपिटल लेटर्स मध्ये. तुम्ही यावरनं कोणतेही MPSC ची बॅच परचेस करू शकतात. निश्चितपणे तुम्हाला डिस्काउंट दिला जाणार. ओके, तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला देखील फॉलो करू शकता, जिथं तुम्हाला आपल्या लेक्चरच्या PDF अवेलेबल असतात. ओके, आणि हा आपला काय आहे, कॉन्टॅक्ट नंबर आहे. या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्ही काय करू शकतात, ऍडमिशन घेऊ शकतात. ओके, चला थांबूया मित्रांनो. खूप खूप धन्यवाद. बाय बाय.